आलोचन कक्षामध्ये करतोय बदल इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र संकेतजी पाटील यांना. धन्यवाद भारत. काय सोहळा रंगलाय साईदत्त पिनकर पाडा आणि एकूणच या स्पर्धेचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी मॅच सुरू झाली मित्रांनो. एनएस बायंदर वर्सेस नवघर मास्टर्स. पहिले षटक हाताळण्यासाठी गणेश पाटील स्वतः कर्णधार. तर वेळ सुरू होते लक्षात घ्या. पहिला चेंडू अप टू डेट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच पहिला चेंडू इथे निर्धाव येते. वेळ सुरू झाले मित्रांनो. बरोबर 11:31 ला ही मॅच सुरू झाले. त्यामुळे पहिला चेंडू निर्धाव. यावेळेला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगलं कॉल म्हणेन मी निश्चितच बोनाचं. बोना आणि एकूणच डॉसन रॉड्रिग्स आपल्याला खेळताना दिसतील. स्ट्राईक एंडला बोना, नॉन स्ट्राईक एंडला डॉसन आहेत. दोन धावा इथे पूर्ण होताना दिसते आहेत. मागच्या सामन्यात काय जबरदस्त बॅटिंग झाली आपण बघतोय. निश्चितच चांगली फाईट बघायला मिळाली. वेल डन घोडबंदर. अतिशय चांगला फाईट. अजिंक्य तरे एकूणच चांगली बॅटिंग झाली. इथे एज आणि इथे निश्चितच पंचाचं बोर्डवर गेलंय. बोनाला परतावं लागेल. ड्राईव्ह करायला गेले मात्र स्लाइड उशीर झालाय. एज लागते आणि इथे फलंदाज बाद. धावसंख्या 2, फलंदाज बाद 1. धन्यवाद डीजे. चला विनंती करतोय साईदत्त पिनकर पाड्याच्या सगळ्या खेळाडूंना विनंती करतोय की आपण मंचासमोर या प्लीज. साईदत्त पिनकर पाडा सगळे खेळाडू जे आहेत. पुढची मॅच साईदत्त पिनकर पाडा वर्सेस गोडदेव आहे. तर टीमच्या खेळाडूंना विनंती करतोय की सर्वांनी प्लीज मंचाच्या बाजूला यायचं आहे. कारण निवड समिती आता 11 जणांची निवड करणार आहे. पहिला धक्का बसतोय. बोना परतलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो म्हणजे जोनास. आक्रमक खेळाडू, घातक खेळाडू. आता सगळ्यात महत्वाची गरज असेल ती म्हणजे नवगड टीमला की या मॅच मध्ये अजून चांगल्या पद्धतीने यायचं असेल तर ही विकेट त्यांना मिळवावीच लागेल. बघायचं जोनससाठी काय प्लॅन करतायत गणेश. आज क्षेत्ररक्षक जर बघितलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने इथे सज्ज झालेत. डीप स्क्वेअर लेगला महेश यांना तुम्ही पाहू शकता. त्यानंतर डीप मिड विकेटला धनराज उभे आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंगनला रोहित उभा आहे. त्यानंतर लॉंगन बाउंड्रीवर बाळाला तुम्ही पाहू शकता. लॉंग ऑफवर कुमार पाडेल. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला जयेशला तुम्ही पाहू शकता. विकास डीप एक्स्ट्रा कव्हरला उपस्थित आहेत. हलक्यात चेंडूला प्लेस करतो तर अपील होतं मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले. अपील फेटाळून लावली आहे. ही एक धाव इथे येईल ते. यस काहीतरी निक आहे तिथे आय थिंक दिसली आहे. पंचांनी त्या इशारा दिलाय त्याचा की यस बॅटने चढून गेलाय. त्यामुळे एक धाव इथे जोनाच्या खात्यात देखील येते. संघाची धावसंख्या 3, कडी बाद 1. त्यानंतर डीप कव्हरला तुम्ही कुंदन पाटील यांना पाहू शकता आणि पॉइंटवर अगदी कॅचिंग पोझिशनला राजेश पाटील उपस्थित आहेत. आणि यशांच्या पाठीमागे तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे चित्तरंजन. असा हा संघ आहे तो म्हणजे नवघरचा. नेक्स्ट बॉल. ओ चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. वेगळा फटका पाहायला मिळतोय. निश्चितच डॉसन यांचा एकच धाव मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. गुड कलेक्ट थ्रो. काय अफलातून गोलंदाजी आणि कौतुक आहे गणेश पाटील यांचं. अगदी या वयात देखील क्रिकेट अगदी जिवंत आहे. जवळजवळ 60च्या पलीकडे 64 आहे. क्या बाद आहे. 64 वयाचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्पा बघा अप्रतिम आहे. बॅकफुटला खेळलेत. एकच धाव तिथे मिळेल. डी झोन आहे. ओहो काय चाललंय चेंडू डी झोन मध्ये नाही. डी झोन मध्ये गेलाय मात्र 2 धावांसाठी गेलाय आय थिंक तो. त्यामुळे राजेश पाटील यांना चकमा दिला या चेंडूनं. यस 2 धावा आहेत कारण तो जो फ्लॅग आहे त्या फ्लॅगच्या त्या बाजूला गेला तर त्या 2 धावा. त्यामुळे या षटकात आपण बघतोय या 2 धावांनी संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले. इकॉनॉमिकल षटक हाताळलंय ते म्हणजे गणेश पाटील यांनी. चांगली आकर्षक सुरुवात टीम नवघर मास्टरची. हितेश पाडेल मल्हार स्पोर्ट्सचे ओनर हिरो ज्यांना प्रेमानं म्हटलं जातं ते येत आहेत गोलंदाजी मार्कवर. हितेश मागाशी मी रोहित म्हटलं हितेश होता तो. आता सुरुवात आकर्षक आहे मात्र भाईंदर संघ देखील फक्त 6 धावा फलकावर आहेत. भाईंदर संघ देखील विचारपूर्वक खेळणार आहे कारण त्यांनी मगाशी इनिंग पाहिली असेल ती म्हणजे मंगेश यांची. अगोदर पहिली काही षटकं तो व्यवस्थितरित्या मैदानाच्या आतमध्ये उभं राहिला आणि शेवटच्या 2 षटकात घोडबंदरच्या तब्बल 36 धावा आल्या. तिथून मॅचला कलाटणी
मात्र नंतर चेसडाऊन अप्रतिम होतं. सरासरीला राखून धावसंख्या होत होती. अगदी पहिल्या षटकात 8 धावा, त्याच्यानंतर चेतनच्या षटकात 14 धावा कुठल्या, त्यानंतर मंगेशने चांगलं षटक हाताळलं 8 धावांचं. मात्र नंतर उमेशच्या षटकात अवांतर धावा आल्या आणि एक महत्त्वपूर्ण षटकार देखील 17 धावा. शेवटच्या षटकामध्ये जी गरज होती ती नीड पूर्ण होऊ शकली नाही. चांगलं षटक हाताळलं ते म्हणजे हरीशनं 2 गडी बाद केले आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. चांगली बॅटिंग आर के मोरवाची, चांगली गोलंदाजी सुद्धा आर के मोरवाची झाले. मात्र चांगलं फाईट बघायला मिळालं. थँक्यू व्हेरी मच टीम घोडबंदर मास्टर्स. चला दुसऱ्या षटकासाठी हितेश आलाय. वेळेकडे लक्ष असू द्या. फ्लाईट केलंय, चेंडू मात्र अराउंड द लेग आहे. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. थोडीशी उशिरा आले आमचे पंच, कारण त्यांनी सांगितलं त्यांची कोचिंग सुरू होती. मात्र या सबबी तुम्ही किती वेळ द्याल. ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. इथे अगदी दांडी गुल केली आणि दांडी गुल केल्यानंतर सुद्धा अपील झाली. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. क्या बात है, क्या बात है. डीजे सचिनचं हे म्युझिक ऐकायला आपल्याला मिळतंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय डॉसन रॉड्रिक्स परतलेत आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता केन मार्क मैदानाच्या आतमध्ये. आता 2 वन साइड हिरो आहेत, ते म्हणजे टीम NS भाईंदरचे. एका बाजूला जोनस आणि दुसऱ्या बाजूला केन मार्क. दोन्हीही अष्टपैलू खेळाडू, दोन्हीही बंधू आहेत आणि त्यामुळे या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये या दोन्ही बंधूंची कामगिरी देखील महत्त्वपूर्ण असेल. जोनस आणि केन मार्क. मात्र इथे 2 धक्के आतापर्यंत बसलेत. धावसंख्या फक्त 7. वेल बोल्ड, वेल बोल्ड. नवघर मास्टर आणि गोलंदाजी ही त्यांची निश्चितच मोठी खासियत आहे. आज सन्माननीय राजू पाटील साहेब नाही आहेत, मात्र तरी सुद्धा गोलंदाजीचा आज जी जबाबदारी आहे ती सांभाळताना दिसतील. कुमार आहेत, त्यानंतर गणेशचं पहिलं षटक, हे दुसरं षटक हितेशचं, त्यानंतर कुमार पाटील तसंच महेश यांच्याकडे सुद्धा देखील आपण ॲज अ गोलंदाज म्हणून नक्कीच पाहू शकतोय. त्यामुळे चांगले गोलंदाज अवेलेबल आहेत. राजेश पाटील यांचा देखील ऑप्शन आहे. त्यानंतर कदाचित कुंदन देखील गोलंदाजी करतील का, नाही, त्यांनी अगोदरच सांगितलंय शोल्डर इंजरी आहे. मात्र ही मॅच पुढे सरकवावी लागेल, मोमेंटम शिफ्ट करावा लागेल. तो म्हणजे NS भाईंदरला. 40+ मास्टरचं एक क्रिकेट सगळ्यांना अगदी भुरळ घालतंय. पिनकर पाड्याची ही स्पर्धा आहे. साई दत्त क्रीडा मंडळ पिनकर पाडा. अगदी नजाकत बरं आयोजन. अफलातून डिस्प्ले आहे मैदानाचा. त्यानंतर मुख्य मंच जर बघितला तर सजलाय आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्राय बघा अफलातून होता. या 2 धावा सहज पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली आहे. केनमार्कच्या बॅट मधून या धावा येताना दिसतील. इथे पार्टनरशिप इम्पॉर्टंट होऊन बसले आणि हे दोन्ही बंधूंना पूर्ण कल्पना आहे या मॅचला पुढे घेऊन जायचं असेल तर ही पार्टनरशिप झालीच पाहिजे. कारण मग पहिल्या सामन्यामध्ये RK मोरवा संघानं मोठा विक्रम केला, तब्बल 59 धावा कुठल्या. मात्र ती धावसंख्या करताना देखील निश्चितच चांगली कामगिरी राहिली आहे घोडबंदरची. मात्र तो आता इतिहास झालाय. या मॅचवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. ड्राईव्ह ऑन साईडला आहे. चेंडू जर बघितला तर लॉंगन जवळ येतोय. बाळा भरपूर वेगाने आलाय. गुड क्रिकेट. चेंडूवर तुम्ही लवकर जा. या मैदानाचा या आउटफील्डचा जर विचार केला तर बाउन्सी ट्रॅक आहे, त्याचा अंदाज तुम्हाला घ्यावाच लागेल. जर तुमचा अंदाज चुकला तर इथून निश्चितच चांगल्या धावा मिळतील. मागच्या सामन्यामध्ये देखील तीच गोष्ट झाली. सागरचे 2-3 अंदाज चुकले आणि त्यामुळे बाउंड्रीज मिळाल्या टीम RK मोरवाला. आणि वेलकम मीरा मास्टरचे अप्रतिम खेळाडू आणि फिटनेस मास्टर राजा घरत यांचं आम्ही स्वागत करतोय. एक अप्रतिम हँडसम खेळाडू, अगदी आगरी कोळी सामाजिक संस्थेचा. वेलकम राजा घरत, आपलं स्वागत आहे. चांगला चेंडू, चांगला ब्रेक बघायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चितच वळालाय. हा रिप्ले इंटरेस्टिंग असेल. हितेशांचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लाइट चांगलं होतं, तिथून लेग ब्रेक बघा, काय अफलातून लेग ब्रेक इथे पाहायला मिळतोय. थँक्यू DBN लाईव्ह, अगदी जे सांगते ती व्यवस्था ते करतायत. आणि आता एक LED स्क्रीन आमच्यासाठी सुद्धा आली आहे. थँक्यू व्हेरी मच. त्यामुळे निश्चितच या एकूणच सामन्याचं वर्णन करताना आता मजा येणार आहे. मात्र पेनकरपाडा मास्टर संघाचं कौतुक आहे, ते देखील अगदी प्रत्येक गोष्टीकडे जातीनं लक्ष घालतात. ही स्क्रीन अगदी घरून एखाद्याचा TV उचलून आणावा तसं आणलं. थँक्यू पेनकरपाडा. हितेशांना तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. नेक्स्ट बॉल
जोनास यांच्यासाठी क्रॉस बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. जास्त धावा मिळणार नाहीयेत, मात्र इथे गणेश भरपूर दूरवर आहे. दुसरी धाव अवेलेबल होती, का घेतली गेली नाहीये. पहिली धाव वेगवान नव्हती इथे आणि म्हणूनच फक्त एकच धावसंख्याच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 11 गडी बाद 2. दुसरं षटक मैदानात सुरू आहे. NS बायनर मास्टर्स वर्सेस नवगर मास्टर्स असा सामना तुम्ही एन्जॉय करताय. नेक्स्ट मॅच मित्रांनो गोडदेव वर्सेस पिनकर पडाय. लेग बॅक डिलिव्हरी आहे, भरपूर बॅकफुटला खेळलेत, चेंडूला टोलवलंय डीप स्क्वेअर रिजन मध्ये. महेश चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहे. थोडंसं फंबल केलंय तिकडे महेश यांनी. या 2 धावा, मात्र टेन्शन नाहीये, टेन्शन नाहीये. आपण बघतोय इथे षटक संपतंय ते म्हणजे दुसरं. धावसंख्या आहे फक्त 13. पहिल्या षटकात धावसंख्या 6, सरासरी 7. 2 षटकानंतर धावसंख्या 13, सरासरी 6.5ची आहे. मात्र इथून या मॅचला मोमेंटम मिळणार का, की अजून ती वेळ लागेल? कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं ड्रिंक्स ब्रेक नंतर मोमेंटम मिळत होता. इथे देखील कदाचित आमचा ड्रिंक्स ब्रेकवाला थांबलाय की थांबा, एक षटकानंतर मी जातो आणि मॅचला गती देतो. कदाचित हीच गोष्ट आमच्या लक्षात येते, कारण एक नारळ आपण ड्रिंक्स वाल्यासाठी सुद्धा फोडलाय आणि भाऊ तयारीत आहे. काय मेहनत घेतोय हा मुलगा. मागच्या वर्षी त्याचं गुणलेखक आम्ही पाहिलं होतं. विकी मात्रे नाव आहे, मात्र त्याला विकी मात्रे नावाने जास्त कोण ओळखत नाही. गुड्डू आणि भाऊ, क्या बात आहे. मात्र अजून एका गुड्डूला आम्ही मिस करतोय. तो कुठे आहे? आणि विकी यांचेच मला वाटतं ते बंधू आहेत. येणार ते येणार. थोडासा रंग चढू द्या या एकूणच स्पर्धेचा. सावकाश मित्रा, क्या बात आहे. अगदी घरपोच सेवा आहे. चला महेश येते गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकासाठी जोनास साठी शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. पुलचा फटका आहे, चेंडू हवेत आहे, मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा आहे. इट्स अ बिगी फ्रॉम बिग मॅन मिस्टर जोनास. 6 धावा. रिप्ले मध्ये बघा, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. काय अफलातून पुलचा फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगला जर बघितला तर निश्चितच प्रोटेक्शन होतं, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर लँड होताना दिसलाय. अगदी पहिल्या चेंडूवर हा षटकार आलाय आणि आपले इरादे स्पष्ट केले, ते म्हणजे एकूणच जोनासला. या 6 धावा, संघाची धावसंख्या 19 वर. पुढचा चेंडू वर पेच केलाय. गुड बॉलिंग, मात्र तितका चांगला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. वेल प्लेड जोनास. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होणार आहे. याला म्हणतात क्रिकेट. बघा, हे सेन्सिबल क्रिकेट आहे, हे व्यावसायिक क्रिकेट आहे आणि ते व्यावसायिक क्रिकेट दाखवताना मीरा भाईंदरचा एक अफलातून खेळाडू जोनास आपल्याला पाहायला मिळतोय. कित्येक वर्ष सातत्यानं अगदी आपण बघतोय मोठं क्रिकेट खेळलाय. पण त्या बॉईज संघातर्फे निश्चितच अफलातून क्रिकेट जोनास खेळलाय आणि आपला एक्सपिरियन्स तो या मॅच मध्ये सुद्धा दाखवतोय. हो, यावेळेला आपण बघतोय ए ज्योती अगदी शरीरापासून दूर टाकला चेंडू. ऑफ साइडला जर बघितला तर टॅप करायचा होता. हलकीशी एज आणि इथे अप्रतिम अपील आणि बाहेर यावं लागेल जोनसला. मोठा काढा काढलाय महेशनं. वेल बोल्ड. ही मोठी विकेट टीम नवगर साडी. चला आपण मान्यवर कक्षामध्ये येऊया आणि निश्चितच काही सन्मान इथे आपण करतोय. या मी संजय भाऊ वर्तक साहेबांना विनंती करतोय की त्याच्या शुभस्ते आपण एक खास सन्मान करूया, तो म्हणजे राजा घरत यांचा. कारण हा माणूस कधी इथून निघेल आम्हाला कळणार नाही, त्यामुळे राजा घरत यांचा सन्मान व्हायला पाहिजे. मी विनंती करतो थोडंसं पुढे या, आपण या बाजूला येऊया, कारण मुख्य मनसावर लगेच कॅमेरावर DBN लाईव्हचा इथे फिरणार आहे. राजा घरत एक अतिशय जबरदस्त खेळाडू आणि नेहमीच सर्वांच्या हाकेला धावून येणारा हा माणूस आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम राजा घरत, तुमचं स्वागत आहे पिनकरपाडा मास्टर टीम तर्फे आणि निश्चितच आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. संजय भाऊ वर्तक यांच्या शुभस्ते खास स्वागत. या स्पर्धेसाठी नेहमीच मदत करणारा आणि सर्वांचा लाडका राजा घरत ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वागत आहे राजा भाऊ तुमचं. ड्रिंक्स ब्रेक झालाय, 3 षटकाची समाप्ती नाहीये, मात्र ड्रिंक्स ब्रेक केलाय आपण. 15 चेंडूंचा खेळ सरलाय. धावसंख्या जर बघितली तर निश्चितच झाली ती म्हणजे 21 धावा. जोनास परतलाय. चांगली कामगिरी तो करत होता, मात्र तो परतलाय.
चंद्रशेखर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही विशेष सन्मान आपण लगेच मंचाच्या वर करूया. चंद्रशेखर पाटील आणि मी चंद्रशेखर मात्रेंना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. अजून एक मुख्य सन्मान या मुख्य मंचावर होताना दिसतोय. चंद्रशेखरजी इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही करतोय. या लगेच प्लीज, कारण क्रिकेट देखील एका बाजूला सुरू आहे. मान्यवरांचा सन्मान होणं देखील अतिशय योग्य पद्धतीने झाला पाहिजे. ही आपली रीत आहे, ही आपली परंपरा, ही आपली संस्कृती आहे. आणि पुन्हा एकदा संजय भाऊ वर्तक यांना विनंती करतोय की चंद्रशेखरजी यांचा हा विशेष सन्मान आपण करतोय. धन्यवाद. ही क्रीडा स्पर्धा आपली आहे आणि या आपल्या उपस्थितीने निश्चितच आम्हाला एक वेगळी बळकटी येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, तो म्हणजे दीपक भंडारी. अजून एक क्लास खेळाडू. इस्टर अगदी गाजवलाय. ओ यावेळेला टप्पा पडल्यानंतर शरीरापासून दूर असलेला चेंडू बघा, महेशने कलात्मकता सिद्ध केली आहे. वेल बोल्ड, वेल बोल्ड. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतरचा महेश बदललाय आणि आपली उपयुक्तता तो सिद्ध करतोय. अप्रतिम गोलंदाजी. इथे विकेट आल्यानंतर गोलंदाज वेगळा असतो, तेच दाखवत आहेत. फ्लिक केलाय, चांगला फटका, अतिशय चांगला फटका आहे. एकच धाव तिथे मिळणार आहे. राजेश उपस्थित आहेत शॉर्ट मिड विकेटला. एकच धाव. दीपक स्वतःचा अकाउंट ओपन करतात. संघाची धाव संख्या 22 वर. गडी बाद झाले ते म्हणजे 3. पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या 2 होती. दुसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या 7. तिसरा फलंदाज बाद झाला, धावसंख्या आहे ती म्हणजे 21 होती. यावेळी हा चेंडू डाऊन द लेग आहे का, अपील तिथे केलं जात आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. एक्झॅक्टली काय घडलंय. ब्रश झालाय, चेंडू पायाला ब्रश झालाय, त्यामुळे निश्चितच हा चेंडू डॉट येणार आहे. गुड बॉल, गुड बॉल. कारण पहिल्या 2 चेंडूत 8 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या 4 चेंडूत 1 विकेट आणि फक्त एकच धाव. काय कमबॅक केलंय. हा चेंडू बघा अगदी ब्रश झालाय आणि अपील तिथे झालं होतं, मात्र पंचांनी काही गोष्टी बघितल्या की एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड होणार होता, त्यामुळे एकूणच या अपिलामध्ये काही तथ्य नव्हतं असं दिसलंय. षटकं संपलेलं 3 धावसंख्या झाली ती म्हणजे 22. चांगली कामगिरी टीम नवगरची. इथून पुढे अजून 25 धावा बनवाव्याच लागतील टीम NS भाईंदरला. कारण या मॅच मध्ये जर जिवंतपणा आणायचा असेल तर कुठून तरी एक माणूस क्लिक होणं गरजेचं आहे. मागच्या सामन्यात आपण बघितलं होतं अफलातून कामगिरी मंगेश पाटीलची, अफलातून कामगिरी अजिंक्य तरेची, मात्र त्या मॅचनं डोळ्याचं पारणं फिटवलं. अतिशय चांगली कामगिरी राहिली दोन्ही टीमची. मनापासून आभार आहेत या दोन्ही संघाच्या. मात्र या नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच ती फाईट आपल्याला पाहायला मिळते. नवगड टीम चांगला प्रयत्न करते, गोलंदाजी मार्कवर येत आहेत. कुमार पाडेल, वन ऑफ द लेजंड इन द गेम. सातत्याने मागच्या 30 वर्षापासून या माणसाला क्रिकेटमध्ये पाहतोय आम्ही नवगड संघाच्या माध्यमातून. अफलातून प्लेअर आहेत. ड्राइव्ह केलाय, बॉलर बॅक ड्राइव्ह आहे, इथे विकेट येणार आहे. मोठी विकेट. केनमार्क परतलाय. गुड एफर्ट बाय मिस्टर कुमार पाटील. काय विकेट होती. बॉलर बॅक ड्राइव्ह होता आणि केनमार्कची गाडी सुसाट सुटली होती. चांगलं काम केलंय फॉलो थ्रू मध्ये ते म्हणजे कुमार यांना आणि ही मोठी विकेट रनआउटच्या रूपाने. विकेट डाऊन. कम ऑन डीजे. गावात नाव ये गाजतंय गाजतंय कोणाचा. गावात नाव ये गाजतंय गाजतंय कोणाचा. याग्री कोली संस्थेचे मास्टर या संघाचा. याग्री कोली संस्थेचे मास्टर. हे गाणं आपलं अधिकृत आहे, त्यामुळे निश्चितच थोडंसं जास्त वेळ वाजलाय. मात्र वेगवेगळ्या अँगलला आपल्याला पाहायला मिळतंय. DBN लाईव्हचा कॅमेरा फॉलो करतोय अगदी चेंडूला. नेक्स्ट बॉल फ्लाईट दिलंय. इथे मात्र जर बघितलं तर एक वेगळा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला 1 धाव पूर्ण होते. इथेच येतोय चेंडूवर. चांगला थ्रो. एकच धाव इथे मिळणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. डावखुरा बॅटर हिलरी. त्यामुळे या मॅच मध्ये भरपूर मोठी गरज आहे. डावखुऱ्या बॅटरसाठी निश्चितच संधी आहे या एकूणच मैदानामध्ये. मात्र लक्षात घ्या, तुम्ही जरी डावखुरे असले तरी देखील तुमचे प्लॅन्स तुम्ही एक्झिक्यूट करता की नाही या गोष्टीकडे लक्ष असतं.
डावखुरा बॅटर आहे त्याच्यासाठी प्लॅन करतायत इथे नवगरचे खेळाडू. हे षटक सुरू आहे ते म्हणजे चौथं. वेळेकडे देखील लक्ष असू द्या. लेट्स सी हिलरी आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय. मात्र ज्या पद्धतीने ही मॅच पुढे सरकली आहे प्रत्येक काही वेळानंतर विकेट येते ही चांगली गोष्ट आहे टीम नवगरसाठी. त्यामुळे थोडीशी चिंतेची बाब आहे. वेलकम वेलकम टीम गोडदे, वेलकम टीम मुर्दा, स्वागत आहे आपलं. लो फुलटा डिलिव्हरी आहे, चेंडू हवेत आहे इथे. गणेश चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसेल. चांगली कामगिरी. 2 धावा इथे हिलरीच्या खात्यामध्ये आणि 2 धावा टीम NS भाईंदरच्या खात्यामध्ये. वेलकम मुर्दा. जेवणाची व्यवस्था थोड्याच वेळात सुरू होते. जेवणाचा आस्वाद आपण घेणार आहोत. नवघर वर्सेस NS भाईंदर मॅच सुरू आहे मित्रांनो. ही 21वी स्पर्धा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची आणि आयोजक आहेत साईदत्त क्रीडा मंडळ पिनकरपाडा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, पुलचा फटका आहे, चेंडू हवेत आहे. हा झेल कठीण आहे मात्र बाळानं चांगला प्रयत्न केलाय. ते मात्र निश्चितच 2 धावा मिळतील. चांगला प्रयत्न बाळाचा. मात्र लक्षात घ्या या वयामध्ये या सगळ्या गोष्टी कठीण आहेत मात्र फिटनेस अप्रतिम आहे. या 2 धावा मिळत आहेत. लागोपाठ 2चे 2 फटके आलेत त्यामुळे संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकली आहे. ती जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 45 धावा होतील का या गोष्टीकडे NS भाईंदरचं लक्ष आहे. नेक्स्ट मॅच पेनकरपाडा वर्सेस ओमब्रामध्ये गोडदेव मास्टर्स. रणमध्ये थोडीशी चूक. काय डिस्प्ले दिसतोय. मनापासून कौतुक आहे पेनकरपाड्याचं आणि प्रत्येक जण सपोर्टिव्ह आहे इकडे. अगदी अध्यक्षापासून सगळ्या शेवटच्या सदस्यापर्यंत सगळेजण अफलातूनरित्या कामगिरी बघतायत. स्वागत करूया ते म्हणजे कैलासदादा मात्रे यांचं. मूर्त्या गावातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव कैलास मात्रे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटका मिस केलाय मात्र इथे कदाचित दुसरी धाव अवेलेबल होईल का. दीपक भंडारी यांचा कॉल रॉंग एंडला थ्रो आलाय. गुड क्रिकेट बाय दीपक भंडारी. सपोर्ट करतोय तो हिलरीला धावसंख्या वाढवण्यासाठी. मात्र लक्षात घ्या मैदानाच्या 1 शॉट आहे. थँक्यू व्हेरी मच सर. त्यामुळे अतिशय चांगलं लक्ष इथे आमच्या पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. षटक संपलेली आहे ती म्हणजे 4. दीपक भंडारी 4 चेंडूमध्ये 2 धावा, हिलरी 4 चेंडूमध्ये 5 धावा. त्यामुळे या षटकात फक्त 6 धावा. वेल बोल्ड कुमार पाटील. 4 षटक संपलेली आहेत. धावसंख्या 28. इथून पुढे अजून 12 धावा येणार की आपल्या टीमसाठी. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज कोण हा मोठा प्रश्न आहे. इथे विकासला आणण्यात येते असं दिसतंय. कारण लक्षात घ्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम काय, 5 षटकांचा सामना 5 गोलंदाज यूज करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला संधी असते. त्यामुळे मी असं म्हणेन की आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं अगदी 11 खेळाडूंना बिझी ठेवलंय. 11 खेळाडूंना बिझी ठेवलंय. कारण बरेच असे बॅटर आहेत ते गोलंदाजी करत नाहीत आणि बरेच असे गोलंदाज आहेत ते जास्त बॅटिंग करत नाहीत. त्यामुळे सगळ्यांना खेळण्याची संधी म्हणजेच काय तर आगरी कोळी क्रिकेट. शेवटच्या षटकासाठी विकास पाटील. प्रेक्षकांच्या बाजीसाठी पुढचा सामना गोडदेव वर्सेस पेनकरपाडा पाहायला विसरू नका. दोन्ही संघ रेडी आहेत. विकास शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. पुलचा फटका आहे, चांगला फटका आहे. मात्र किती धावा इथे मिळतील. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण हितेश पाटील यांचं. मल्हार स्पोर्टचे ओनर. काय जबरदस्त बॅट्स बनवतात ते लोक आणि निश्चितच अफलातून फ्रँचायझी आहे. मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या नवघर गावासाठी क्रिकेट खेळत आहेत हितेश पाटील. मंगेश पाटील यांचं स्वागत आहे. वेलकम. या मंचावर स्थान बनवा. साईदत्त पेनकरपाडा यांच्या मार्फत आम्ही मंगेश पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळं लाईव्ह टेलिकास्ट सहकार्य आम्हाला झालंय. थँक्यू व्हेरी मच मंगेशजी पाटील. विकासपूरचा चेंडू हिलरीचा आडी. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे. मात्र हा फटका योग्य नाही आहे. किती धावा मिळतील. जयेश चेंडू उचलेपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव कंप्लीट. खराब थ्रो होता. या 2 धावा
हिलरी मात्र आपण बघतोय थोडेसे जास्त ड्रेन होत आहेत, कारण मोठे फटके त्यांना खेळायचे आहेत, मात्र ती पॉवर कुठून आता जनरेट करायची, कारण मैदानाच्या आतमध्ये बघा जबरदस्त उकाड आहे आणि ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे तुमची जी लेवल आहे ती लवकर खाली जाणार आहे आणि वारंवार आमचे आयोजक अतिशय चांगली व्यवस्था तिकडे करतायत. वेल डन पेनकर पाडा. बालचंद्र ठाकूर साहेब तसेच जितेंद्र मात्रेजी यांचा आगमन होते या मुख्य मंचावर. स्वागत आहे आपलं साईदत्त पेनकर पाड्याच्या या स्पर्धेमध्ये. 40+ मास्टरचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 31, 31 फॉर 4. 5वं षटक. एनएस बाइंदर टीम पुढे सडकणार का, एखादा मोठा फटका अजून येणार का, जोनासचं बाद होणं त्यानंतर केनमार्कचं धाव बाद होणं किती इम्पॉर्टंट होतं नवगड टीमसाठी. वेल बोल्ड चांगला चेंडू. इथे विकेट येणार आहे का, विकेट घ्यावीच लागेल. डावखुरा बॅटर आहे आणि इथे आपण बघतोय हिलरी पटेल अगदी शेवटच्या षटकामध्ये ही विकेट येते. त्यामुळे धावसंख्या 31, गडीबाद 5. ऐकूया म्युझिक. अध्यक्षाचा केसरीनाथ भोई अध्यक्षाचा प्रकाश ठाकूर कार्य अध्यक्षाचा खजिंदर महेश मागेलाचा सचिव भगवान पाटीलचा उपसचिव कैलास मात्रेचा जगदीश गरज उप खजिंदरचा अध्यक्ष कमलेश मात्रेचा. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता राकेश उतरलाय, मात्र त्याच्यासाठी संधी आहे फक्त 3 चेंडूंची. या 3 चेंडूमध्ये तो जितक्या जास्त धावा बनवेल तितक्या जास्त धावा एनएस बाइंदर संघासाठी. लेट्स सी, पाहूया काय घडतंय. एनएस बाइंदर वर्सेस नवगर मास्टर्स ही मॅच सध्या आपण एन्जॉय करतोय. विकास चांगली गोलंदाजी होतीये. चेंडू डाऊन द लेग आहे का हा प्रश्न विचारलाय. लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईड अप +1. 2 धावा इथे मोजल्या जातील. थँक्यू व्हेरी मच अंपायर. पंचांच्या भूमिकेत महेंद्र शिंदे सर यांना तुम्ही पाहू शकता आणि यंदाचा हंगाम गाजवलाय महेंद्र शिंदे सरांनी. त्यांच्या वेगवेगळ्या अदा दिसलेत आणि कदाचित आता थोडासा रंगच येऊ द्या, अजून चांगला चढू द्या रंग. या एकूणच क्रिकेटचा मजा येणार आहे. नेक्स्ट बॉल. विकास पुन्हा एकदा चेंडू डाऊन द लेग आहे का. यस आहे. थोडस जास्त अग्रेसिव्हली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र दिशा भरकटतायत. लागोपाठ दोन्ही चेंडू जर बघितले तर डाव्या ऐशीच्या बाहेरचे राहिलेत आणि 3 धावा तिथे ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 34. लॉस ऑफ 5 विकेट्स and is by the team. आयटम ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. बॅकवर्डला जाऊन चेंडूला पुल केलाय. चेंडू जर बघितला तर डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये आहे. महेश चेंडू आडवेपर्यंत 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी कॉल. 2 धावा कंप्लीट. 36 धावा पूर्ण. म्हणजे कुठेतरी एक सन्मानजनक धावसंख्येकडे कूच करतायत. अजूनही काही चेंडूंचा अवधी आहे. इथे एखादा चौकार किंवा षटकार या मॅच मध्ये घेऊन येईल, मात्र या सगळ्या आपण ज्या गोष्टी सांगतो ते प्रेडिक्शन आहे. मात्र त्या प्रेडिक्शन वर काम कोण करणार आहे. चांगला चेंडू आहे. बॅट अँड पॅड मधला हा चेंडू अगदी आपण बघतोय पॅडला अजून एक्स्ट्रा कव्हरला आलंय. 1 धाव कंप्लीट होते. दुसरी धाव देखील कंप्लीट होते आणि नाही 2च धावा. 2 धावा. संघाची धावसंख्या अजून पुढे सरकेल ती म्हणजे 38 वर. 38 धावा. राकेश शेवटचा चेंडू या इनिंग मधील. नवगर वर्सेस भाईंदर. किती धावा विजयासाठी असतील. क्लीन बोल्ड. दांडी गोल. अगदी शेवटच्या चेंडूवर नेम साधलाय आणि कदाचित मगाचपासून विकास हीच गोष्ट करण्यासाठी आग्रही होते आणि चेंडू थोडेसे भरकट होते त्यांचे, मात्र इथे आपण बघतोय ही विकेट येते अगदी शेवटच्या चेंडूवर. त्यामुळे 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 38. 6 गडी बाद ही स्थिती आहे एनएस बाइंदर मास्टर संघाची. 39 धावा विजयासाठी. चला कॉल देतोय. चला कॉल देतोय ते म्हणजे टीम कॅप्टन
ओम ब्रह्मदेव गोडदेव मास्टर्स. चला या टॉस साठी या लगेच आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते होणार आहे ती म्हणजे टॉस. बालचंद्र जितेंद्र म्हात्रे आणि बालचंद्र ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल आणि खास कॉइन आपल्याला पाहायला मिळतोय. हा खास कॉइन ज्याच्यावर हेड अँड टेल लिहिलंय त्याच्यामुळे निश्चितच दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतो या पेंटकरपाडा मास्टर संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि निश्चितच ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे कर्णधार निलेश हे देखील उपस्थित होताना दिसत आहेत. घोडबंदीच्या स्पर्धेमध्ये त्यांना मिस केलं आणि वेलकम फ्रान्सिस यार, गुड टू सी यू मॅन. जुना जाणता खेळाडू आहे एस भाईंदर मास्टरचा फ्रान्सिस. चला या टीम कॅप्टन या लवकर. आगरी कोली समाज सामाजिक संस्था आयोजित 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा. थँक्यू व्हेरी मच. चला आपण सन्मान करूया एकूणच या दोन्ही कर्णधारांचा आणि निश्चितच सन्माननीय भालचंद्र ठाकूर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान केला जाईल टीम कॅप्टन ओम ब्रह्मदेव गोडदेवचा आणि टॉस देखील होणार आहे लक्षात घ्या. हा विशेष सन्मान आपण करतोय निश्चितच ते म्हणजे आपले पाहुणे गाव जर म्हटलं तर निश्चितच ओम ब्रह्मदेव गोडदेव त्यांना ही विशेष ट्रॉफी प्रदान केली जाते आणि त्यांना विशेष किट देखील दिलं जात आहे. भालचंद्र ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते की ही आमच्या वतीने ही तुम्हाला खास भेट आहे आणि त्याचा आस्वाद तुम्ही घ्या आणि चांगलं क्रिकेट नक्कीच दाखवा. अभिनंदन आणि निश्चितच इथे हा देखील एक विशेष सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय शशिकांत वर्तक यांचा. प्रसाद तू मध्ये आहेस. चला टॉस लगेच करून घ्या प्लीज, विनंती करतोय. चला नवघर टीम आघाडीची जोडी लवकर पाठवा प्लीज. वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो, सगळे सामने आम्हाला 5 षटकांची खेळवायचे आहेत. आता महत्वपूर्ण टॉस होतोय या दोन्ही कर्णधारांमध्ये आणि निश्चितच सन्माननीय भालचंद्र ठाकूर साहेब यांच्या हातात कॉइन आहे आणि लगेच आपण तो टॉस करतोय. दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा. एका बाजूला टीम ओम ब्रह्मदेव गोडदेव तर दुसऱ्या बाजूला आहे टीम पेंटकरपाडा मास्टर्स आणि कॉइन फ्लिप झालाय. येस, पेंटकरपाडा संघानं तो कॉइन खास बनवलाय आणि त्यांनी टॉस जिंकलाय. अभिनंदन आणि थँक्यू भालचंद्र ठाकूर साहेब तसेच जितेंद्र साहेब. या आपण प्लीज मंचावर स्थानापन्न व्हा आणि पेंटकरपाडा टीमचा डिसिजन काय लगेच त्यांचा डिसिजन येणार आहे. चला वळूया या मॅच कडे प्लीज, विनंती करतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच जा प्लीज आणि लगेच माईक सुपूर्द करतोय ते म्हणजे आपले अधिकृत समालोचक मित्र मॅन फ्रॉम पाणजू मिस्टर बालाजी राऊत यांच्याकडे पुढची इनिंग त्यांच्या श्रीमुखातून. थँक्यू. एक नंबर है एक नंबर अग्री कोली संस्था एक नंबर है एक नंबर है एक नंबर अग्री कोली संस्था एक नंबर है 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात 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 एक नंबर है. सन्मान देऊन त्यांचा मानियो करता सन्मान देऊन त्यांचा मानियो करता सन्मान देऊन त्यांचा मानियो करता रंगारंगाच्या टोप्या या मोठ्या बॉलर बॅट्समॅनची सन्मान देता बॉलर बॅट्समॅनची सन्मान देता बॉलर बॅट्समॅनची सन्मान देता. लय भारी है लय भारी अग्री कोली संस्था लय भारी है लय भारी है लय भारी अग्री कोली संस्था लय भारी है 40+ मास्टरचा संघ सगळ्या गावात एक नंबर है 40+. थँक्यू, धन्यवाद डीची. नक्कीच 40+ मास्टरचा संघ संपूर्ण गावामध्ये
हा नक्कीच एक नंबरवर आहे मी म्हणेल. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचं हे टायटल सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं आणि हे टायटल सॉन्ग लिहिलं आहे आणि गायलं आहे घोडबंदरचे सुपुत्र रणजितजी किणी साहेब यांच्या मुखातून हे गाणं आपण ऐकलं आहे. खरोखरच अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे अधिकृत गाणं आहे आणि घोडबंदरच्या त्या स्पर्धेतून या गीताची सुरुवात झाली होती आणि आतापर्यंत नक्कीच हे गाण्यानं अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या नक्कीच क्रिकेटला वळे आणले. तर थँक्यू रणजितजी किणी साहेब, तुमचं देखील मनापासून आभार. थँक्यू घोडबंदर मास्टर्स. चला या वळूया आपण या मॅचच्या दिशेनं. आपण जो आवाज ऐकत होता संकेतजी पाटील यांचा आवाज, थँक्यू संकेत. ही मॅच देखील रफ अँड टफ होईल मित्रांनो, कारण जरी धावासंख्या जरी कमी असली फलकावर धावा आहे ते 38, मात्र त्या प्रकारची गोलंदाजी आहे, धारदार गोलंदाजी ही NS भाईंदर या टीम मध्ये देखील आहे. त्याच्यामुळे मॅच रंगणार आहे. नेक्स्ट मॅच आपण एका साईडला पेनकरपडा संघाला पाहणार आहोत, तर दुसऱ्या साईडला आपण मित्रांनो पाहणार आहोत ते म्हणजेच संघ असेल गोडदेव. थोड्याच वेळात ती प्रतीक्षा तुमची संपणार आहे. पेनकरपड्याचे नगरवासी आहेत, त्यांची प्रतीक्षा होती की आमचा संघ नक्की कधी खेळणार आहे. धावा झाल्या त्या 38, 39 टू विन. 39 धावा करायचे आहेत विजयासाठी नवघर मास्टर्स या टीमला. मॅच ऑन. देऊया शुभेच्छा दोन्ही संघांना. NS भाईंदर वर्सेस नवघर मास्टर्स. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतो चित्तरंजन या खेळाडूला पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण टीम कॅप्टन गणेश पाटील यांना पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर NS भाईंदर टीमचा मॅजिकल बॉलर्स मिस्टर ॲलन. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे मित्रांनो 21वी स्पर्धा आहे. 23 स्पर्धांच्या मालिकेला सुरुवात 30 नोव्हेंबर 2 30 नोव्हेंबर 2024 कुलशेतचं मैदान आहे. तिथून मात्र या मालिकेला सुरुवात झाली होती आणि जवळपास 21वा टप्पा आपण या पेनकरपड्याच्या नगरीमध्ये खेळत आहोत. पहिला चेंडू ॲलन यांचा एक आगला वेगळा वेगळा आहे. खास करून 40+ क्रिकेटमध्ये या गोलंदाजाला मॅजिकल गोलंदाज म्हणून म्हटलं जातं. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय चेंडू. एका धावेनं मात्र नवघर संघ आपला अकाउंट ओपन करतो. चित्तरंजन आपला अकाउंट ओपन करतोय. खातं उघडलं गेलंय नवघर मास्टर्स या टीमचं. ज्याप्रमाणे ज्यावेळेस पहिला सामना झाला होता RK मोरवा या टीम सोबत, तो म्हणजेच आपण पाहिलं तर घोडबंदर या संघाचा मॅन ऑफ द मॅच आपण मंगेश पाटीलला दिला होता आणि मंगेशने म्हटलं होतं की हे मैदान आतापर्यंत 40+ क्रिकेटचा विचार केला तर हे मैदान आमच्यासाठी नेहमी लकी ठरलंय. म्हणजे कधी कधी आम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचतोय, कधी कधी आम्ही सेमीफायनलमधून पराभूत झालोय. म्हणजे क्रमांक 2 क्रमांक 3 ही पारितोषिक आम्ही या पेनकरपड्याच्या मैदानातून नेले आहेत असं मंगेशचं मत आपण मांडलं होतं. त्या ठिकाणी मिस्टर स्टोका मागे फिल्डर आहे जोनस. चुकी मुळीच होणार नाहीये. पहिला धक्का नवघर मास्टर्सच्या टीमला. फलंदाज बाद मिस्टर चित्तरंजन. आउट. पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान रे. थँक्यू. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो नवघर संघासाठी देखील हे मैदान नेहमीच लकी ठरलंय. कारण नवघर संघ देखील बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर खेळला आहे, मात्र या मैदानातून रिकामी हाती नवघर संघ देखील कधी परतला नाहीये. आतापर्यंतचा अपडेट जो कागदोपत्री माझ्यापर्यंत आहे त्यानुसार मी तुमच्यापर्यंत ती माहिती देतोय. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर कपिल पाटील म्हणजेच कुमार हे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येत आहेत. एक छोटं टोटल आहे, मात्र हे छोटं टोटल एक चांगलं बॅटल नक्कीच दाखवेल आणि तो प्रयत्न आहे NS भाईंदर या टीमचा. इथे आपण गोलंदाजीच्या जोरावर नवघर संघाला थांबवू शकतोय हे दाखवून देण्याचं काम नक्कीच भाईंदर संघाकडून केलं जात आहे. पहिला धक्का बसतोय नवघर संघाला. चित्तरंजन बाद होतोय आणि त्यांच्या जागी न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये येतोय कुमार. गोलंदाज तयार ॲलन. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन विथ द 2 चेंडूला खेळला गेला. पॉइंट रेंजमध्ये फिल्डर आहे प्रोडक्शनसाठी. 1-2 मिळेल. व्हॅली आहेत त्या ठिकाणी
आणि एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2. म्हणजेच एक प्रकारे आपण म्हणू शकतोय की 39 करायचे आहेत. इथे जवळपास 6 किंवा 6हून कमी धावा या प्रत्येक गोलंदाजाला खर्च करावे लागतील एन एस बांदेर या टीमच्या. कारण जी गोलंदाजी झाली बघा, गणेशनं नवघर संघाच्या पहिल्या षटकात होतं 6 धावेचं, हितेशनं 7 धावेचं, हिरोनं, महेशचं 9 धावेचं षटक होतं, कुमारचं 6 धाव्यांचं षटक आपण पाहिलं होतं. अशा प्रकारे गोलंदाजी चांगल्या प्रकारे गोलंदाजी नवघर संघाची झाली आहे. त्याचप्रमाणे ती गोलंदाजी भाईंदर संघाला देखील करावी लागेल. सगळ्यात महत्त्वाचं काय तर जोनस जो महत्त्वपूर्ण बॅटर आहे एन एस भाईंदर या टीमचा, तो लवकर बाद झाला होता. त्याच्यामुळे धावसंख्येला आळा घालता आला नवघर संघाला. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला ना, चेडूला स्वीप केलं. अगदी म्हणायचं गेलं तर झाडू स्ट्रोक खेळला गेलाय. 1 धाव इथे मिळेल. गणेश पाटील टीम कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणू शकतोय. सिंगल इथे कंप्लीट केला गेलाय. बऱ्याचशा आठवणी आहेत. अनेक संघ अगदी एका धावेने देखील पराभूत झालेत या मैदानावर. काही चित्र आपण पण एका चेंडूमध्ये 6 धावा असताना देखील काही संघांना त्या मॅचेस जिंकल्या त्या मैदानावर. भरपूर आठवणी आहेत पेनकरपड्याच्या मैदानावरील. धावा झाल्यात त्या 3. आणि खास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी भरपूर संघ आतुर देखील असतात. कारण एक नीटनेटकं आयोजन असतं पेनकरपडा मास्टर्स या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं. ऑफसाईडला चेंडूला पंच केलंय. मागे प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी व्हॅली. 1 धाव इथे मिळेल. डबलचा कॉल उलकावणी देतोय गणेश पाटील, मात्र फक्त सिंगल. एकेरी धावे नाही, धावा झाल्या त्या 4. चांगली स्थिती आहे मी तर नक्कीच म्हणेल. आतापर्यंत जर गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर चांगल्या प्रकारे बांधून ठेवलं आहे. 39 धावा करायच्या आहेत आणि त्यानुसार नक्कीच सुरुवात मी तर म्हणेल चांगल्या प्रकारे थांबवली आहे एन एस भाईंदर टीमच्या गोलंदाजानं भाईंदर नवघर संघाची. चला वेळेकडे लक्ष द्या. लक्षात ठेवा 4 षटकं 20 मिनिटात अन्यथा 30 यार्डच्या आतमध्ये तुमचा एक खेळाडू आणावा लागेल. या गोष्टी देखील मी पहिल्या मॅचपासून सांगत आलोय, तर या गोष्टीकडे देखील लक्ष द्या प्लीज. अगोदर फ्रंटला आला, त्यानंतर बॅकफुटला जाऊन चेंडूला आडव्या बॅटनं खेळला गेलाय. डीप स्क्वेअरला रिझनमध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. व्हॅली डायरेक्ट हिट तर झाला आहे, मात्र बॅटर सुखरूप आहेत. पुन्हा एकदा नॉनस्ट्राईक एंडला देखील थ्रो केला गेला डॉसन मार्फत. या शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवघर मास्टर्स या टीमची 1 बाद 5 धावा. म्हणजे ज्याप्रमाणे सुरुवात भाईंदर संघाची झाली होती, कारण भाईंदर संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आणि 1 फलंदाज बाद झाला होता भाईंदर संघाचा. इथे देखील नवघर संघाच्या फक्त 5 धावा आहेत आणि 1 फलंदाज बाद झाला आहे तो नवघर संघाचा. अशा प्रकारे दोन्ही संघांचा पण कंपॅरिझन पाहिलं तर समसमान दिसत आहे या ठिकाणी. आतापर्यंत नक्कीच मी तर म्हणेल ही पहिलं षटक आहे हे भाईंदरच्या बाजूने लागलं गेलं, इतकं मात्र मी निश्चितपणे सांगू शकतोय. 39 करायचे आहेत. छोटं टोटल म्हणता येणार नाही आहे. पेनकरपड्याचं हे मैदान आहे. या मैदानावर षटकार खेचणं म्हणजे थोडंसं अवघड आहे. एक चॅलेंज असेल बघा. कंपॅरिझन तुम्ही पाहू शकाल DBN लाईव्हच्या माध्यमातून कशा प्रकारे दोन्ही संघांची धावसंख्या होती. एन एस भाईंदर 6 वर 1 तर नवघर मास्टर्स 5 वर 1 हे कंपॅरिझन आहे दोन्ही टीमचं. DBN लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही थेट घर बसले या स्पर्धेचा आनंद घेत आहात. त्या संपूर्ण दर्शकांचं मी आगरी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. DBN लाईव्ह यूट्यूब चॅनल सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर अनेक स्पर्धांना हवं असं चॅनल म्हणजे DBN लाईव्ह चॅनल, ज्या चॅनलचे 66,000 सबस्क्रायबर आहेत. असं प्रख्यात चॅनल आहे टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि त्या चॅनल सोबत मात्र ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ही नक्कीच या ठिकाणी टिपली जाईल. धावा 5 आहेत. बॅकफिल्ड जाऊन चेंडूला कट केले. स्वीपर पॉइंट डीप मधून फिल्डर येईपर्यंत 1 धाव पूर्ण केले. डबलचा कॉल. डेंजर झोन मध्ये गणेश पाटील स्ट्राइक एंडला पोहोचू शकले नाहीये दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी. आणखीन एक धक्का नवघर मास्टर्स टीमला. मिस्टर गणेश पाटील टीम कॅप्टन बॅक टू द पॅव्हलियन आउट.
थँक्यू. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आली होती आणि गरमी वाढली, उष्मा वाढला आहे, त्याच्यामुळे नक्कीच पाणी ज्या ज्या वेळेस तुम्हाला लागेल त्या त्यावेळेस पाणी मागा मित्रांनो. अगदी पाणी तुमच्या मागे आहे, जे आपण स्क्रीन पाहतोय साईड स्क्रीन त्याच्या अगदी मागे ड्रिंक ट्रॉली आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही पाण्याचा कॉल म्हणजे फिल्टरला जरी एखाद्या पाणी हवा असेल तर कॉल द्या, तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवलं जाईल. धावा झाल्यात त्या 6. डीबीएन लाईव्हच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच दमदार भरोसेमंद चॅनल म्हणजेच डीबीएन हे चॅनल. इनसाइड आउट खेळायचं होतं मात्र अगदी गोलंदाजाच्या समोर असतो खेळला गेला. डेंजर झोन मध्ये महेश चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि यावेळेस फेकी देखील इतकी चांगली आली होती मात्र रनिंग बिटवीन विकेट जबरदस्त पाहिले आपण. अगदी सुखरूप पोचलाय घरामध्ये तो म्हणजे महेश. मात्र काय चेंडूला अडवलंय ते म्हणजे बालीनं. बघा या ठिकाणी मी आगरी कोळी सामाजिक संस्था आणि जे मुर्धा मास्टर्स टीमचे खेळाडू आहेत कमलेश पाटील यांच्या परिवाराकडून ज्या ज्या लोकांनी कमलेशच्या आजारपणात जी काही मदत केलेली आहे त्याबद्दल मी सर्व मदत देणाऱ्या लोकांचं आणि कमलेशच्या त्या आजारपणात त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करणाऱ्या संपूर्ण लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आतापर्यंत आगरी कोळी समाज आणि सामाजिक संस्था तसेच इतर ठिकाणावरून कमलेशच्या उपचारासाठी, कारण कमलेशच्या विषयी म्हणायचं गेलं तर कमलेशला ब्रेन हॅमरेज झाला आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्याच्या उपचारासाठी तब्बल 3,28,000ची मदत ही आतापर्यंत आलेली आहे. त्याबद्दल मी आगरी कोळी समाज, सामाजिक संस्था आणि कमलेशच्या परिवाराच्या वतीनं मदत देणाऱ्या सर्व लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. यस, आयोजकांनी निर्णय घेतला इथे नॉट आउट लाईव्ह टेलिकास्टवर चेक केलं गेलंय आणि त्यानुसारच तो निर्णय जाहीर केला गेलाय. आणि लाईव्ह टेलिकास्ट चेक करण्यासाठी फक्त आम्ही अधिकार दिले ते पंचांना. क्रुशल मुवमेंटमध्ये पंच DRS घेऊ शकतील.
धावसंख्या 6 आहे. मॅचला करूया सुरुवात. पुन्हा एकदा कमलेशच्या त्या आजारासाठी ज्यांनी ज्यांनी देवाकडे प्रार्थना केलेल्या आहेत की कमलेश लवकर बरा व्हावा आणि मुर्दा संघामध्ये त्याचं पुन्हा एकदा पुनरागमन व्हावं, त्यासाठी त्या संपूर्ण लोकांचं मी कमलेशच्या परिवाराच्या वतीनं आणि आगरी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. 3,28,000ची मदत आतापर्यंत तुम्ही सर्वांनी दिली आहे. तुमचं मनापासून आभार. यावेळेस ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनच्या दिशेने डीपमधून केन मार्क वेगाने आला होता. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. एकच धाव मिळेल. जबरदस्त मैच. मी म्हटलं ना कि टोटल जो भी है टोटल छोटा जरूर है लेकिन एक अच्छा बैटल देखने के लिए मिल सकता है आणि नक्कीच ते मिळणार आहे मित्रांनो. कारण भाईंदर संघ लक्षात ठेवा सहजासहजी हार पत्करणारा संघ नाही भाईंदरचा. देखील शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देईल नवघर संघाला इतकं मात्र निश्चित आहे. आता मात्र जर आपण घड्याळाकडे लक्ष दिलं ना मित्रांनो तर तब्बल 12:22 झालेत. 12:30 नंतर हवा जी आहे ही हवा नक्कीच चेंज होईल. लवकर खेळला गेला असतो मी म्हणेल. स्विन अँड मिस. चेंडू थोडासा उशीर आला कारण ह्या चेंडूला टाकताना थोडासा वेग कमी केला होता व्हॅलीनं. चांगला चेंडू हाताळला गेलाय. इथे चेंडू इथे डॉट. धावा थांबल्या आहेत फक्त आणि फक्त 7 धावसंख्येवर. 12:30 ते 1 वाजला तर नक्कीच हवेचं प्रमाण जे आहे ते डावकुऱ्याचा खेळाडू असेल ना त्याच्यासाठी अतिशय पोषक असेल, लाभदायक असेल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातो या ठिकाणी. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली बसलाय आणि या कारणास्तव तो चेंडू व्यवस्थित बॅटला मिडल करता आला नाही या कुमारला. बॅटची एज लागून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेला. त्याच्याकडून देखील मिसफील्ड झाली. 1 धाव इथे मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या झाली आहे फलकावरती म्हणजेच 8. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय आणि दुसऱ्या षटकातील असेल हा अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी व्हॅली कडून कारण फक्त व्हॅलीने धावा खर्च केल्या आहेत त्या म्हणजे 3. अप्रतिम गोलंदाजी व्हॅली मार्फत. इथून अशा प्रकारे जर गोलंदाजी हाताळत राहिली गेली एनएस बांधा टीम कडून तर नक्कीच अडचणी वाढतील नवघर संघाच्या. म्हणजे आस्किंग रन रेट जो आहे तो वाढला जाईल. मग चेंडू आणि धावा याच्यामधला फरक जो आहे हा मोठ्या प्रमाणात दर्शवला जाईल. मग मात्र टेन्शन वाढेल नवघर संघाचं. मग मात्र मोठ्या फटक्याच्या दिशेने नवघर संघाला जावं लागेल. मी म्हटलं होतं 12:30-1 हवेचं प्रमाण कदाचित वाढेल आणि ते कदाचित वाढताना दिसत आहे या ठिकाणी. चला मॅच ऑन. गोलंदाज तयार. डान्सिंग डाऊन द पिच. पुढे येऊन चेंडूला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू जातो एसटीच्या मागे डिक्लेरेशन झोन मध्ये. या चेंडूवर देखील फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावा फलकावर लावल्या आहेत नवघर मास्टर्स या टीमनं. त्या म्हणजेच 9 धावा. 2 फलंदाज बाद झाले आहेत नवघर संघाचे. आता येणारे 18 चेंडू लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही पाहू शकाल आणि 18 चेंडूमध्ये धावा करायच्या 30. जर रिक्वायर्ड 100 10च्या घरामध्ये. आता पर ओव्हर 10 धावा तुम्हाला कराव्या लागतील. इथून जर सिंगल डबल सुरू राहिला असता 12 चेंडूमध्ये 12 धावा जर फलकावर दिसल्या असल्या तर कदाचित ते चित्र वेगळं असतं. कंपॅरिझन जर आपण पाहिलं दोन्ही टीमचं कंपॅरिझन तुम्ही पाहू शकाल. बघा एनएस बांधा संघ 13वर 2 विकेट होत्या तर नवघर संघाच्या 9वर 2 विकेट आहेत. म्हणजे कुठेतरी मागे ठेवलंय नवघर संघाला कंपॅरिझनच्या दृष्टिकोनातून. इथे चांगली गोलंदाजी होत आहे नवघर संघाची आणि त्यामुळे भाईंदर संघाची आणि त्याच्यामुळे कदाचित धावसंख्येला या ठिकाणी आला घालण्याचं काम केलं गेलं आहे. षटक क्रमांक 3 नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय मिस्टर केनी. यस इथे आगमन झालंय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. राई या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. 7 दिवस पारायण आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे गावपंच राई गावपंच मंडळाचे अध्यक्ष असल्या कारणास्तव भगवान दादांवर खूप मोठी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आज ते थोडेसे उशिरा येत आहेत कारण त्यांची देखील ती गावाची एक जबाबदारी आहे. त्यांच्यावर ते पारायणाची जबाबदारी आहे आणि नक्कीच त्या पारायणासाठी प्रत्येक मी म्हणेल व्यक्तीनं जायला हवं. चांगला चेंडू आहे अगदी वाईड यॉर्कर. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. काय गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये एनएस बाय द टीम कडून. 39 जरी असल्या तरी मात्र 39 आम्ही तुम्हाला जवळजवळ 59 ते 69च्या प्रमाणे दाखवू. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. भाईंदर संघाची बॅट मी म्हणेल
खोलून खेळण्याची निर्णती संधी दिली जात नाहीये गोलंदाजाकडून. लेफ्ट हँड बॅटर आहे. एका बाजूला जर म्हणायचं गेलं तर या खेळाडूवर सर्वस्व जबाबदारी आहे नवघर संघाच्या विजयाची, कारण डावखुऱ्या त्याचा खेळाडू आहे. हवेचं प्रमाण देखील तुम्ही पाहू शकाल किती वेगाने हवा वाहत आहे, त्याच्यामुळे नक्कीच हवेच्या सोबत जर कुमार खेळला तर मोठे फटके कुमारच्या बॅटमधून देखील येऊ शकतील. त्याच्यामुळे ही विकेट भाईंदर संघासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल आणि ही विकेट जास्त वेळ खेळपट्टीवर राहणं ही नवघर संघासाठी महत्त्वाची असेल. वेळेकडे लक्ष द्या. 20 मिनिटात 4 षटकं लक्षात ठेवा ना. सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू होईल भाईंदर. शॉर्ट बॉल चांगला फटका आहे ऑन साईडला. मिड विकेट डीपला चेंडूला पाठवून दिले. मागे प्रोडक्शनला आहे जोनस. चेंडूला फील्ड केलं गेलं. अराउंड द कार्पेट चेंडूला थ्रो केलं गेलं स्ट्राईक एंडला. तत्पूर्वी या 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. नगर वर्सेस भाईंदर दोन्ही संघ मीरा भाईंदर परिसरातील आहेत. ईस्ट अँड वेस्ट अशी आपण ही लढत पाहतोय. मात्र कोण ठरणार बेस्ट? धावा झाल्यात 11. गोलंदाज तयार. केनमार्क. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल कुमार यांना. यावेळेस पूर्ण फोर्सनं ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र कॅच मात्र तिथे निसटला गेलाय ॲलन कडून. गोलंदाजानं संधी निर्माण केली होती. कुमार सारख्या फलंदाजाचा तो कॅच होता. तो कॅच होणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन तो कॅच ॲलन न सोडला की मॅच नक्की ॲलन न सोडली हेच कळलं नाहीये. बॅकअपसाठी दीपक सर देखील आले होते. मात्र या ठिकाणी तो कॅच कुमार लेफ्ट हँड बॅटर आहे त्याच्यामुळे तो कॅच कुमारचा खूप महत्त्वपूर्ण होता. मात्र कॅच निसटला गेला ॲलन कडून. धावा पळून काढल्या गेल्या त्या 2. या दुहेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13. इथे लाईन खराब पाहायला मिळते. नोचा इशारा आहे पंचांचा. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र लाईन भरकटला. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला गेला. दंडित केला गेला पंचांच्या माध्यमातून. नोचा इशारा येतोय. धावा झाल्यात त्या 14. 9 चेंडूला फ्री हिट नाहीये. 15 धावा झाल्यात. मात्र पुढच्या वर्षी या गोष्टीचा विचार नक्कीच करणार आहे मंडळ की फ्री हिट जाहीर करावा. पिचच्या बाहेर जर चेंडू पडला तर नो असेल तर फ्री हिट जाहीर करावा. हे आम्ही पुढच्या वर्षी नक्की विचार करू या गोष्टीवर. 15 धावा फलकावर. चांगला चेंडू आहे. फुलर लाईनचा चेंडू होता. व्यवस्थित चेंडूला बॅटवर घेता आलं नाही. पिक करण्याचा तर प्रयत्न होता कुमार यांचा मात्र जबरदस्त गोलंदाजी. स्विंग अँड मिस. एक चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू हाताळला गेला केनीकडून. समीकरण नक्कीच या षटकानंतर कदाचित बदलू शकेल जर या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत नवघर संघासाठी तर. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू होता. यावेळेस देखील अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी होत आहे आणि चांगली लाईन त्या ठिकाणी आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप म्हणजे बॅटरच्या रेंजमध्ये येण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा होत नाहीये. रेंज पासून लांब राहण्याचा प्रयत्न होतोय केनीकडून. वेल डन केनी. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. पंच देखील म्हणतात अगदी व्यवस्थित चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचे 3 चेंडू जे आहेत हे शेवटचे 3 चेंडू डॉट. ओव्हरऑल जर डेन्मार्कच्या गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर या ओव्हरऑल 6 चेंडूमध्ये 4 चेंडू जे आहेत हे केनीनं मात्र निर्धाव हाताळले आहेत. 2 चेंडूमध्ये फक्त दुहेरी धावा दिल्या होत्या आणि जवळपास मला वाटतं एक अमांतर स्वरूपाची धावा आली होती. म्हणजे फक्त 5 धावा केनीनं या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा फलकावर लागल्या गेल्या त्या 15. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 24.
चला चला मॅच सुरू करायची आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये करायच्या त्या 24 म्हणजे एकाच्या 2 तुम्हाला करावे लागतील. दीपक भंडारी दीपक सर गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. मात्र या 12 चेंडूनच मॅचला कलाटणे आले. आतापर्यंत आपण जी इनिंग पाहिली घोडबंदर संघाची, जी इनिंग पाहिली आपण खास करून मोरवा संघाची, त्याच्यामुळे या 12 चेंडूनच या इनिंग मध्ये मी म्हणे करामत केली आहे. काहीसं वेगळं आपण या 12 चेंडू मध्ये पाहिलं आहे. त्याच्यामुळे या येणाऱ्या 12 चेंडू मध्ये काय या मॅच मध्ये वापसी करणार का नवघर संघ हा प्रश्नचिन्ह असेल. मात्र चांगला चेंडू हाताळला गेला, सिंगल इथे मिळेल. दीपक भंडारी गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या झाली ती 16. दीपक भंडारी जवळपास 12 ते 15 धावा या ओव्हरमध्ये नवघर संघाला पूर्ण कराव्या लागतील तर या मॅच मध्ये नवघर संघाची वापसी असेल मी तर म्हणेल. आणि त्या मात्र टेन्शन वाढेल नवघर संघाचं. शॉर्ट बॉल जबरदस्त फटका इथे मात्र चेंडू हवेत आणि काय कॅच, अप्रतिम कॅच, अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ तो कॅच टिपला गेला केनमार्क कडून आणि तो नक्कीच हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. फलंदाज बाद मिस्टर कुमार आउट. थँक्यू. बघा एक सूचना आम्ही करतोय, नंतर सांगू नका की ती सूचना आम्ही केली नाही. ती सूचना असे आहे आयोजकांकडून, घोडबंदर आणि मोरवा याच्यामध्ये जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये मोरवा संघ जिंकलाय. नवघर आणि भाईंदर याच्यामध्ये जी मॅच सुरू आहे याच्यामध्ये कुठला संघ जिंकेल थोड्याच वेळात स्पष्ट होईल. त्यानंतर पेनखरपाड आणि गोडदेव ही मॅच होईल. मात्र शेवटचा जो सामना आहे मुर्धा आणि बालकुम, बघा हायवेचं काम सुरू आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक मजबूत आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळे जर बालकुम संघ जर पेनकरपाड्याची मॅच संपली आणि जर आला नाही तर लक्षात ठेवा पहिल्या हाफमधील 2 संघ खेळतील. ह्या मी स्पष्टपणे क्लिअर सांगतोय. लक्षात ठेवा जर बालकुम संघ उशीर आला तर पहिल्या फेरीचा मॅच आपण क्लिअर करणार आहोत. त्या ठिकाणी मीरा मास्टर्स यस या ठिकाणी आगमन झालंय. लक्ष्मणजी कांदळगावकर सर आणि त्यांच्या समित आत्मारामजी गावड साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं पेनकरपडा मास्टरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. जेवण सुरू झालंय. जे संघ खेळलेले आहेत त्या सर्व संघांना विनंती करतोय, तसेच जे क्रीडा रसिक या ठिकाणी त्यांना देखील विनंती करतोय जेवून घ्या. यावेळेस पटका फसलाय, हवेत खेळला गेलाय. जोनस जेलच्या खाली वॉट ए फट, अप्रतिम त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता. अगदी बघा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेक खेळाडूंनी टाळ्या वाजवल्या. जबरदस्त तो प्रयत्न केला होता जोनस नगर. हा कॅच खूप महत्वपूर्ण होता. बाळाचा तो कॅच होता. जोनस यांना पूर्ण कल्पना होती की भाईंदर संघाचा हा देखील खेळाडू एक नामवंत खेळाडू, त्याच्यामुळे याची विकेट देखील ही महत्वाची आहे. जबरदस्त प्रयत्न, अगदी स्वतःला त्या ठिकाणी हवेत झोकून दिलं होतं, सूर मारला होता हा कॅच कॅरी करण्यासाठी. अंतिम क्षणी मात्र जोनसच्या हातातून तो कॅच निसटला गेला. संधी मिळते बाळाला पुन्हा खेळण्याची. धावा झाल्यात फळकावर त्या 18 धावा. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका या ठिकाणी फसलाय. मागे फिल्डर आहे जेलच्या. वॉड कॅच, जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडला गेला मिस्टर जॉनीनं. आणखीन एक धक्का नवघर संघाला. बाळा देखील परततोय डग आउटच्या दिशेनं. आउट. थँक्यू सन्माननीय विलासजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. विलासजी म्हात्रे साहेब
साईदत्त पेनकरपडा मास्टरच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हा. बघा जेवण चालू झालंय आणि माझ्या मते मोरवा संघ जेवून घ्या, कारण कदाचित त्याच्यानंतर तुम्हाला खेळावं लागणार आहे पुढची मॅच झाल्यानंतर. जर बालकुम संघ लेट झाला तर यस पेनकरपडा मॅच संपल्यानंतर जर बालकुम संघ लेट झाला तर कारण हायवेचं रस्त्याचं काम सुरू आहे गायमुख या ठिकाणी, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम आहे त्या ठिकाणी. त्यासाठी अगोदरच आम्ही ते कॉल देतो तुम्हाला. यस बाजीराव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, समालोचक आहेत ते, त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम बाजीरावजी, आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण देखील आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. इथे वेग 19 माफ करा, इथे वेग वाढवावा लागेल. नवघर संघाला गेअर शिफ्ट करावा लागेल. आता अडचणी वाढल्या आहेत, आता नाही तर कधीच नाहीये, हीच ती वेळ आहे. आता जे काय आहे ते करायचं आहे नवघर संघाला. प्रयत्न सुरू आहेत, ऑफ साईडला फटका चांगला आहे. डीप लॉंग ऑफला प्रोडक्शन आहेत मिस्टर केनमार्क. एकदा तर पूर्ण झालाय, दुसऱ्याचा प्रयत्न उलकावणी देतो त्या ठिकाणी धनराज, फक्त 1 मिळेल. धावा झाल्यात ते 20. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि 6 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत ते 19. 6 चेंडू 19 धावा करायचे आहेत. अप्रतिम गोलंदाजी NS बाइंदर टीमची. ॲलननं पहिलं षटक हाताळलं, 5 धावा फक्त ॲलननं खर्च केल्या. त्यानंतर व्हॅलीनं दुसरं षटक हाताळलं, व्हॅलीने देखील आपण पाहिलं तर 5 धावा व्हॅलीनं खर्च केल्या. त्यानंतर तिसरं षटक केनमार्कनं हाताळलं, इथे देखील 6 धावा केनमार्कनं दिल्या. त्यानंतर दीपक भंडारीने जवळपास 4थं षटक हाताळलं आणि दीपक सरांना देखील 5 धावा खर्च केल्यात. तर आतापर्यंत 39 धावेचं टार्गेट समोर नवघर संघाच्या असताना एक धारदार गोलंदाजी भाईंदर संघाने केले. आव्हान नक्कीच या ठिकाणी आता मात्र कठीण आहे. 6 चेंडू आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 19 करायचे आहेत. जर म्हणायचं गेलं तर साधं सोपं गणित जर सांगायचं गेलं तर 6 चेंडूमध्ये 19. तीनदा बोललो सर. मला वाटतं धनंजयने काय एअरफोन घातलेत का कानात धनराज? मला वाटतं 4 कोपर्यंत आवाज जात नाही असं मला वाटते सर. सहा 19ची मॅच. साधं सोपं गणित म्हणायचं गेलं तर 3 षटकार, 6 बॉलमध्ये 3 षटकार तुम्हाला मारायचे आहेत. समोर गोलंदाज जोनस, बॅटर आहे समोर तो म्हणजेच महेश. ऑन साइडला सरळ बॅटनं यावेळेस पहिला षटकार येतोय. मी म्हटलं होतं साधं सोपं गणित, 6 मध्ये 3 षटकार मारायचे आहेत. सुरुवात झाली आहे, हे आव्हान आम्ही स्वीकारलंय, महेशनं दाखवून दिलंय. पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी. थँक्यू डीचे. पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये धावा करायचे 13. दोन्ही टीमच्या आपण विकेट चेक करूया. NS बाइंदर संघाच्या विकेट पडल्या होत्या त्या 6 विकेट पडल्या होत्या NS बाइंदर या टीमच्या आणि नवघर संघाच्या विकेट आहेत त्या 4. चांगला चेंडू आहे, उचली घेणारा चेंडू बॅटच्या अगदी टोवर लागला गेला. चेंडू मात्र निघून गेला. एसटीच्या मागे 1 धाव मिळेल. मॅच संपली नाहीये, 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये धावा करायचे त्या 12. 4 चेंडू 12 धावांची गरज. NS बाइंदर संघाच्या 6 विकेट, नवघर संघाच्या 4 विकेट. पहिला चेंडू काय फोर्स न खेळला गेला, लॉंग ऑफच्या तो बाहेर चेंडू टाकला होता महेशनं. जबरदस्त फटका खेळला गेला होता, पण ते वापसी केले जोनसनं. डान्सिंग डाऊन द पिच. वेळेस फटका फसला, चेंडू हवेत आहे, मात्र त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाहीये. एक्स्ट्रा कव्हर डीप मधून ॲलन तर वेगाने आलाय, चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला थ्रो पर्यंत ॲलनचा. इथे 3 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आहेत. क्या बात आहे, मॅच मध्ये आल्या रंगत. या 3 धाव्याने धावा संख्या झाल्या आहेत तब्बल 30. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3. धावा करायच्या आहेत त्या 9. 3 चेंडू 9 धावा. अप्रतिम मॅच. 3 चेंडू 9 धावांची गरज. पाणी हवाय बघा, ड्रिंक ट्रॉली कुठे आहे, पाणी हवाय बॅटरला प्लीज.
पाण्याची गाडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. गाडी रेडी ठेवा विनंती करतोय. अप्रतिम मॅच ही ड्रिंक ट्रॉली आले. मात्र या ठिकाणी सामना थांबला गेलाय. मात्र ही खऱ्या अर्थानं म्हणायचं गेले ती वेळ कुणाची थांबली गेली. ही वेळ काय नवघर संघाची वेळ थांबली गेली की ही वेळ NS भाईंदर संघाची थांबली गेली. कारण ही वेळ निघून गेले. अगदी फोर्समध्ये मॅच होती आणि मला तरी वाटते हा फोर्स थांबवायला नको हवा होता. हा फोर्स कंटिन्यू ठेवायला हवा होता. इथे कुठेतरी नक्कीच ती बॉडी गरम झाली ती आणि इथे कुठेतरी ते थंड करण्याचं काम केलं गेलंय. 3 चेंडू 9 धावांची गरज. विकेट मी दोन्ही संघाच्या क्लिअर केल्या. 6 विकेट NS भाईंदर टीमच्या आहेत. 4 विकेट नवघर संघाच्या आहेत. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या 6, माफ करा 9. 3 चेंडू 9 धावा. नाही 3 बॉल आहेत. 3 बॉल डॉसन भाऊ. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा. 3च चेंडू टाकून झालेत. सेकंड ओव्हरला दीपक सरांच्या 5 धावा आल्या होत्या. 4 धावा, माफ करा 4 धावा आल्या होत्या. एक लेग बाय पकडली होती ती पकडून 5 टोटल होत्या ना. येस तुझ्या ओव्हरला केनमार्कच्या ओव्हरला आल्या होत्या. आयलंडच्या ओव्हरला 5 धावा, व्हॅलीच्या ओव्हरला आल्या होत्या 4 धावा. त्यानंतर केनमार्कच्या ओव्हरला आल्या होत्या 6 धावा आणि नक्कीच दीपक सरांच्या ओव्हरला आल्या होत्या 5 धावा. लेग बायची पकडून 5 धावा आल्या होत्या. हे मी क्लिअर सांगतोय. रामजीबाईचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच अगदी गरम आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर धनराज, गोलंदाजी ट्रॅकवर तयार. जोनस ऑन साईडला यावेळेस हवेत खेळला गेलाय. मात्र गॅपमध्ये चेंडू आहे. प्रयत्न केला होता त्या ठिकाणी चांगलाच, मात्र चेंडू अंगाने अडवलाय. जॉनीनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा या चेंडूवर मिळतील. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 32. येणारे चेंडू शिल्लक आहेत 2. 2 चेंडू मध्ये धावा करायच्या 7. विकेटच्या बेनिफिटवर 6 धावा जरी नवघर संघानं केल्या तर देखील मॅच जिंकू शकेल. अरे कुठेतरी नक्कीच नवघर संघाच्या विकेट कमी आहेत. त्याच्यामुळे एक नक्कीच म्हणू शकतो मी की येणाऱ्या या 2 चेंडू मध्ये एखादा षटकार मॅच होईल. तरी हे 2 चेंडू नक्की डॉट टाकावे लागतील जोनसला. रामजीबाई साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच देखील गरम आहे त्या ठिकाणी. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. फक्त या चेंडूवर मिळणार ती 1 धाव. आता मात्र हवाय षटकार. 1 चेंडू 6 धावांची गरज. हे पराक्रम या मैदानावर झालेत. त्याच्यामुळे हा पराक्रम पुन्हा एकदा होईल का. महेश आहे गोलंदाज ते म्हणजे स्ट्राईक एंडवर आणि महेशनं 1 षटकार मारलाय. त्यामुळेच म्हटलं की जवळपास रक्त गरम होतं. सगळं काही गरमागरम सुरू होतं. तो फोर्स का थांबवला गेला. ड्रिंक ट्रॉली त्या ठिकाणी का मैदानाच्या आतमध्ये मागवली गेली. 1 चेंडू धावा करायच्या आहेत त्या 6. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर जोनस. समोर महेश. हो चांगला चेंडू अगदी पॅड अँड बॅटच्या मधोमध चेंडू खोलवा टप्प्याचा हाताळला गेला आणि इथे मात्र चेंडू येतो डॉट. अभिनंदन NS भाईंदर. NS भाईंदर संघ या ठिकाणी विजय होतोय. 9 धावेने मात्र 6 धावेने माफ करा 6 धावेने मात्र NS भाईंदर संघ विजय प्राप्त करतोय. पुढील वाटचालीसाठी NS भाईंदर टीमला खूप खूप शुभेच्छा असतील. तर या स्पर्धेमध्ये एक चांगलं क्रिकेट नवघर संघाचं देखील पाहायला मिळालं. त्याबद्दल नवघर संघाचं देखील मनापासून आभार. चला या वळू आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं. चला आपण या शुभ सन्मानाच्या दिशेने वळूया. या ठिकाणी शुभ सन्मानित केलं जात आहे. सन्माननीय रामजीबाई या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक वर्षी रामजीबाई कडून देखील